कुस्तीची स्पर्धा पहिल्या सामन्यापासून आपण या ठिकाणी पाहतोय। या स्पर्धेचा आनंद आपण सर्वजण घेत आहे। पुनश्च या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। उपस्थित प्रेक्षक वर्ग जे कबड्डीचे चाहते आहेत त्यांच्या मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। कोणत्याही परिस्थितीत आपल्याला माहिती आहे की अनेक स्पर्धा आपण खेळतो, अनेक स्पर्धा पाहायला जातो। पंचांनी दिलेला जो निर्णय असतो त्याच्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही। मग आपण कितीही वेळ घालवला, मग 1 तास जातो 2 तास जातो, परंतु कोणत्याही परिस्थितीत पंचांनी दिलेला हा निर्णय अंतिम असतो आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जात नाही, हे आपल्याला माहिती आहे। मग आपण आपली वेळ का खराब करायची, आपला खेळ चांगला करायचा मैदानावरचा। आणि किरण रोडकर याच्या शुभास्ते या ठिकाणी सत्कार होतात। जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय नितेश पाटील यांच्या या ठिकाणी सत्कार करायचा आहे। सामन्याला मात्र पुन्हा एकदा सुरुवात झाली। 10 गुणाची आघाडी मध्यंतरपर्यंत आपण पाहिलं गुरुमाऊली आदाड या संघाने घेतले आहे। वर्चस्व फर्स्ट हाफ मध्ये या ठिकाणी गुरुमाऊली आदाड या संघाचा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे। परंतु चालू सामना संपल्यानंतर पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार देखील आपण दिलाय। श्री गणेश आदाड वर्षाच्या भैरवनाथ मजगाव दोनही संघांनी तयारी करायची आहे। श्री गणेश आदाड भैरवनाथ मजगाव आपल्याला दुसरा पुकार मिळतोय। तिसऱ्या पुकाराला आपण संघ मैदानात हजर करायचे। श्री गणेश आदाड भैरवनाथ मजगाव हा सामना झाल्यानंतर क्लब मधला जय बजरंग खार मजगाव असा सामना असेल। पुढच्या 4ही संघांनी पुढील सामने खेळण्यासाठी तयारीत राहायचं आहे। कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारण घेऊ नका मित्रांनो। आता मात्र एक छान स्पर्धा या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे। कोणत्याही परिस्थितीत आपण पाहिलंय तर पहिल्या सामन्यापासून कोणत्याही प्रकारचा अडथळा या ठिकाणी या स्पर्धेला आलेला नाहीये। कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा थांबलेली नाही। पुन्हा एकदा मैदानावर आपण पाहिलं तर गुरुमाऊली आधार संघाचा एक सगळ्यात मात्र यशस्वी चढाई आपल्या संघासाठी करतोय। त्याला प्रत्युत्तर 11 नंबरची जर्सी परिधान केलेला उतरलेल्या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जर्सी ओळख या संघामध्ये आहे। एक जबरदस्ती चढाई करतोय। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सामना संपला। शेवटचे 5 मिनिटं असताना 6-13 4-13 असा गुणफलक ऐकतो आपण। 9 गुणाची आघाडी ही गुरुमाऊली आदाड या संघाकडे आहे। यश वाडकर आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाच्या मागे आपले सहकारी आपली वाट पाहतात। आपण त्यांची भेट घ्यायची आहे। स्वागत करतो आणि सत्कार होता। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे। या ठिकाणी आदरणीय महेंद्र पाटील यांच्या या ठिकाणी स्वागत होते। या मैदानावरती कबड्डी स्पर्धा पाहिल्यात, अनेक वर्ष आपण खेळताय, अनेक स्पर्धा आपण पाहता। मग त्या लाईव्ह मैदानावर असतील, तुम्ही उपस्थित असलेल्या मैदानावरती प्रो कबड्डीच्या माध्यमातून आपण टीव्हीला पाहतोय, तर एकदा निर्णय केला की मात्र त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही। हे आपण किती वेळा बघितलं, पाहिलंय, अनुभवलंय, तरी सुद्धा आपण आपला वेळ खराब करतो। तर वेळ खराब न करता आपला खेळ चांगला करा मैदानावरती आणि नक्कीच त्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। चांगला खेळ करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये संधी दिलेली आहे, त्या संधीचा आपण सोनं करायचं आहे। आदरणीय
भगवान पाटील वर्ग आधार गावचे आपण जर कुठे असेल तर कृपया आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचे. आपले देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपल्या देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. या ठिकाणी चालू सामन्याचं पुढील समालोचन करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय महेंद्र पाटील. आमची या मुनेर गावची वाघबीर माता आणि वडगडचे आमचे धायरदेव ते बहीण भाऊ आहेत आणि यांच्या कृपेने हे दोन्ही गावाने हे स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम मी या स्पर्धा आयोजकांचे आभार व्यक्त करतो, तसेच सर्व प्रेक्षकांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तर इथे आलेले आहेत आमचे माजी सरपंच शरद कुंभळेकर, स्वेटर घातले बघा, या तुम्ही इकडं स्टेजमध्ये या. शरदजी कुंभळेकर माझे त्यावेळेला मी सुद्धा सदस्य होतो, त्यांच्याबरोबर आलेले आहेत ते. देणगीसाठी काय घाबरू नका, मी पहिली सूचना करतो तुम्हाला. तसेच आमचे महेंद्र भोईर भजनकार तो सुद्धा आहे. तसेच दिनेश गायकर आमचे कुठे असाल तर इकडे या, कॉमेंट्री बॉक्समध्ये मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की भरपूर असे देणगी स्वरूपात आपल्या खिशात हात घालणारे असतात, परंतु त्यांचा आवर्जून आपण यथोच्च जो उच्चार करत नाही म्हणून थोडे थांबलेले असतात. त्याच्यातलाच एक मी आहे. तर या प्रथम क्रमांकासाठी ज्यावेळेला या मंडळाने सांगितले की मी सर्वांना 7 खेळाडूंना प्रत्येकाला एक एक कोंबडी म्हणजे 7 कोंबड्या दिलेले प्रथम क्रमांकासाठी. तर एवढे दमछाटी करून एवढे 4 राऊंड मारतात. आभार व्यक्त करतो की त्यांनी या